नमस्कार मंडळी. पुनावळे म्हटलं की आपल्याला सर्वात अगोदर आठवतो हा साई मिलेनियम मॉल आणि इथे हे फेमस असं हॉटेल संदीप सुद्धा आहे आणि एवढे सगळे मल्टी ब्रँड स्टोअर्स. तुम्हाला माहिती आहे का, पुनावळेला मोस्ट डिमांडिंग अँड डेव्हलपिंग रेसिडेन्शियल लोकेशन असं का म्हणतात? कारण पुनावळेत फास्ट अशी होणारी ही डेव्हलपमेंट, इथे मोठे मोठे होणारे रोड आणि होणारं इन्फ्रास्ट्रक्चर. पुनावळे एवढ्यावरच थांबत नाही, तर इथे हाय स्ट्रीट सुद्धा येणार आहे. बरोबर ओळखलं, बालेवाडी हाय स्ट्रीट सारखंच, पण त्यापेक्षाही मोठं आणि भारी सुद्धा बरं का. आता पुनावळेकरांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी इथे 65 एकरचा ऑक्सिजन पार्क सुद्धा असणार आहे आणि कनेक्टिव्हिटीसाठी हा मुंबई बँगलोर हायवे तर आहेच, पण त्याचबरोबर डायरेक्ट हिंजेवाडीला डीपी रोड सुद्धा कनेक्ट होणार आहे. आणि याच पुनावळेमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत मोठ्या अशा प्रोजेक्ट मध्ये मोठ्या कार्पेटचे 3 BHK फ्लॅट्स. आता 3 BHK म्हटल्यानंतर अर्थातच मोठं घर, आणि अशाच या मोठ्या घरासमोर तुम्हाला अगदी मोठी अशी ही एक्सटर्नल बाहेरची लॉबी सुद्धा मिळणार आहे. तुम्हाला माहिती आहे, इथे पर फ्लोर फक्त 4च फ्लॅट्स असणार आहेत, जे 3 साइडेड ओपन आहेत आणि कुठलीही वॉल शेअरिंग नसणार आहे. म्हणूनच आपण याला 3 BHK प्रायव्हेट अपार्टमेंट्स म्हणतो. आणि हो, इथे तुमच्या सेफ्टीसाठी हे हेकवेजनचं व्हिडिओ डोरबेल असणार आहे आणि त्याचसोबत हा एवढा मोठा 8 फूट भव्य असा दरवाजा, ज्याला की तुमच्या सेफ्टीसाठी पासवर्डने, कीने आणि स्मार्ट कार्डने सुद्धा अनलॉक होणारं हे डिजिटल डोर लॉक देण्यात आलेलं आहे. आणि घराच्या आत येताच अगदी प्रसन्न वातावरण. किती छान वाटतंय ना, कारण लॉबीच तशी मस्त आहे. या समोर असणाऱ्या भिंतीमुळे तुम्हाला घरामध्ये पूर्णतः प्रायव्हसी मिळणार आहे. जर तुम्ही तुमचे मित्रमंडळी आणि फॅमिली सोबत या सुंदर आणि स्पेशियस लिव्हिंग एरियामध्ये बसलेले आहात, तर बाहेरच्याची नजर डायरेक्टली अजिबात तुमच्या घरात पडणार नाही. आणि बघताय किती भारी हा 7 सीटर सोफा इथे डिझाईन केलेला आहे. कारण का माहितीये, कारण हा 20 बाय 13 फुटांचा असणारा स्पेशियस असा लिव्हिंग एरिया, जो खरंच किती ग्रँड वाटतोय. आता बघा ना, सोफा डिझाईन केल्यानंतर सुद्धा तुम्हाला इथे टीव्ही युनिट डिझाईन करण्यासाठी प्रॉपर जागा मिळालेली आहे. बऱ्याच ठिकाणी मोठा लिव्हिंग एरिया असतो, पण असं लेआउट बघायलाच मिळत नाही. आणि हो, आता एवढा जास्त स्पेस पण आहे आणि तेवढाच जास्त प्रकाश सुद्धा तुम्हाला या घरामध्ये दिसतोय. कारण का माहितीये, कारण या मोठ्या अशा बाल्कनीमुळे. संध्याकाळची वेळ आणि पुनावळेच्या 65 एकरच्या ऑक्सिजन पार्क मधून येणारी ती फ्रेश हवा किती भारी वाटेल ना. कारण इथे जवळच तर आहे आणि संध्याकाळच्या वेळी जर तुम्ही या बाल्कनीत येणार तर मजा येऊन जाईल. म्हणजे बघा ना, बाल्कनी सुद्धा किती जास्त मोठी आहे, जी कवर्ड असणार आहे. सोबतच इथे तुम्हाला अँटीस्किडच्या टाईल्स आहेत, सेफ्टीसाठी या मजबूत मेटॅलिक ग्रिल सुद्धा आणि सुंदर दिसावं म्हणून टेक्स्चर्ड पेंट सुद्धा. आता बघा ना, या बाल्कनीमध्ये तुम्हाला वर्क फ्रॉम होम करण्यासाठी स्विच बोर्डचं कनेक्शन सुद्धा देण्यात आलेलं आहे. आणि हो, जर आपण इथल्या ॲम्युनिटीज बद्दल बोलायचं तर इथे तुम्हाला अगदी जबरदस्त अशा ॲम्युनिटीज मिळतात. जसे की 2 क्लब हाऊस आहेत, त्यातही तुम्हाला इंडोर जिम, इंडोर गेम्स प्ले एरिया, त्याचसोबत इन्फिनिटी स्विमिंग पूल, स्पोर्ट्स सेंट्रिक ॲम्युनिटीज मध्ये मल्टीपर्पज कोर्ट आहे, क्रिकेट टर्फ आहे आणि हो, अशा बऱ्याच ॲम्युनिटीज ज्यामध्ये तुम्हाला एक मोठा असं गार्डन लॉन मिळणार आहे आणि त्याचबरोबर फंक्शन हॉल सुद्धा. म्हणजे विचार करा ना, किती जास्त आहे हे सगळं. त्यातही 4.5 एकरचा प्रोजेक्ट असूनही 2 एकर तर ओपन स्पेसच मिळून जातो. म्हणजे इथे तुम्हाला मस्त असा सूर्यप्रकाश आणि खेळती हवा येतच राहणार आहे. भारी आहे ना. या घरामधली फ्लोरिंग किती चकचकीत आणि लक्झरियस वाटतेय ना, जी 2.5 बाय 5 फुटांच्या टाईल्स मध्ये आहे. आणि हो, प्रत्येक घरात ना असं डायनिंग टेबलवरती जेवण करत करत फ्रेश हवेसोबत टीव्ही बघण्याची संधी सर्वांनाच मिळत नाही, जे इथे तुम्हाला मिळणार आहे. आणि एवढंच नाही, तर डायनिंग एरियावरती जेवण वाढण्यासाठी कन्व्हिनियंट असं इथेच कनेक्टेड आणि ओपन कॉन्सेप्टचं किचन आहे. किती भारी वाटतंय ना. 2 पॅरलल किचन प्लॅटफॉर्म सुद्धा आहेत. या प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला एक सिंक मिळून जातं. सोबतच इथे तुम्ही कुकिंग करू शकता. आणि हा असेल तुमचं सर्व्हिस प्लॅटफॉर्म, जिथे तुम्हाला आणखी एक विंडो सुद्धा मिळणार आहे. आणि हो, या बाजूला बघितलं तर हा आहे तुमचा युटिलिटी एरिया, जिथे तुम्हाला ही एक विंडो मिळून जाते, ज्या विंडोच्या समोर तुम्हाला इथे एक सिंक दिलेलं आहे. आणि या बाजूला तुमचं डिशवॉशर किंवा वॉशिंग मशीन फिट करण्यासाठी अगदी प्रॉपर स्पेस.
आणि डबल डोअर फ्रीज ठेवलंय बरं का. किती सुंदर दिसतंय ना हे. हे घर वास्तू कंप्लायंट आहे, त्यामुळेच तुमचं घर जे आहे ते ईस्ट वेस्ट फेसिंग असणार आहे आणि तुमचं किचन जे आहे ते आग्नेय दिशेला. म्हणूनच आता तुमच्या घरामध्ये सौख्य, आनंद आणि भरभराटी येईल. आणि हो, या बाजूला आहे तुमच्या मुलांची सुंदर अशी बेडरूम. ते म्हणतात ना, आपल्या घरातल्या सगळ्या जागा या आपल्या मनासारख्याच डिझाईन केलेल्या हव्या असतात. मग तुम्ही सुद्धा अगदी असंच तुमच्या मनासारखं या घरामध्ये डिझाईन करू शकता. आता बघा, इथे हा काउच म्हणजे सोफा ठेवलेला आहे आणि या बाजूला तुम्हाला फुल लेंथ विंडो सुद्धा मिळून जाते. मग या मुलांच्या बेडरूमला तुम्ही हॉबी म्हणून काही यूज करू शकत नाही. इथे तुम्ही तुमची म्युझिकची तुमची हॉबी पूर्ण करू शकता. जर पेंटिंग आवडत असेल तर ती सुद्धा आहे. आणि हो, जर एक मोठा असा टीव्ही लावला आणि इथे प्ले स्टेशनवरती गेम्स खेळले तर अगदी मजा येऊन जाणार आहे बरं का. आणि आणखी एक गोष्ट जर तुम्ही इथे बघितली तर इथे वॉलच्या ऐवजी असा हा इथे वॉर्डरॉब डिझाईन केलेला आहे. थोडक्यात त्याला वॉर्डरॉब न म्हणता एक शोपीससाठी बनवलेला ग्लासचा शेल्फच आहे. तुम्ही सुद्धा असा डिझाईन केलात तर भारी दिसेल ना. आणि या बाजूला तुम्हाला तुमचं हे कॉमन वॉशरूम मिळणार आहे. तसं बघायला गेलं तर इथे तुम्हाला ग्रोहे आणि कोलेरच्याच CP अँड सॅनिटरी फिटिंग्स मिळणार आहेत घरातील सगळ्याच वॉशरूम्समध्ये. हे वॉशरूम जर बघाल तर इथे तुम्हाला अगदी सुंदर अशी फॉल सिलिंग सुद्धा मिळणार आहे, मोठी अशी विंडो आणि डिझायनर वॉल टाईल सुद्धा. आणि हो, या बेडरूम मध्ये सुद्धा एक स्पेशल अशी गोष्ट आहे बरं का. आणि बेडरूम सुद्धा अगदी सुंदर. आता ही तुमची दुसरी बेडरूम अर्थात पॅरेंट्स बेडरूम असणार आहे, जिथे तुम्हाला हा स्पेशल असा एक्स्ट्रा स्पेस मिळून जातो. हे किती सुंदर डिझाईन केलंय ना. इथे तुम्ही सुद्धा असंच डिझाईन करा किंवा एक छोटंसं असं इथे वॉर्डरोब सुद्धा डिझाईन करता येणार आहे, जिथे तुमच्या सगळ्याच कलेक्शनच्या वस्तू तुम्ही ठेवू शकता. आणि बघताय किती स्पेशियस आहे ना ही बेडरूम. वा, या बाजूला स्टडी टेबल किंवा एक टीव्ही युनिट डिझाईन करता येणार आहे. आणि हो, इथली जी विंडो आहे ना ती L शेपमध्ये फुल लेंथ विंडो आहे, ज्यामुळे प्रॉपर असा लाईट या घरात येत राहणार आहे. आणि व्ह्यू सुद्धा तुम्हाला 180 डिग्रीमध्ये पॅनोरामिक बघायला मिळतील. असाच एक मस्त बेड आणि वॉर्डरॉब सुद्धा डिझाईन केला तर या बेडरूम मध्ये तुम्हाला अगदी स्पेशियस असा फील येऊन जाईल. सोबतच अटॅच्ड वॉशरूम सुद्धा आहे आणि इथल्या वॉशरूम मध्ये सुद्धा फॉल सिलिंग आहे आणि डिफरंट थीमच्या वॉल टाईल्स आहेत सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग सोबत. आणि आता वेळ झालेली आहे जी बेडरूम बघण्यासाठी सगळेच वेट करतात, ती तुमची मास्टर बेडरूम बघायची. पण त्या अगोदर आपण जे हे घर बघतोय या घराचे जर तुम्हाला लेआउट्स बघायचे असतील, ब्रॉशर्स हवे असतील, फ्लोर प्लॅन हवे असतील तर त्याची सोय खाली डिस्क्रिप्शनमध्ये केलेली आहे. या डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप लिंकवरती तुम्ही क्लिक करून सगळ्या प्रकारची माहिती आणि ब्रॉशर्स जे आहेत ते व्हॉट्सअपवरच मिळवू शकता. आणि आता बघूया आपण तुमची ही मास्टर स्वीट, म्हणजे जिथे आपला सर्वात जास्त हक्क असतो. आणि ती बेडरूम अशी स्पेशियस असायला हवी ना. किती मोठी आहे ना. आणि इथले व्हायब्रंट कलर्स बघा, त्यामुळे सगळंच उठून दिसते. आणि एक गोष्ट ऑब्झर्व केलीत का, तुमचा जो वॉर्डरोब आहे ना तो या दरवाजाच्या मागच्या बाजूला अशा प्रकारे तुम्हाला डिझाईन करता येणार आहे. म्हणजे तुमच्या या संपूर्ण बेडरूम मध्ये कुठलंही ऑब्स्टॅकल नाही, कुठलीच अडचण नाही, सगळा स्पेस वापरण्यासारखा. बेड सुद्धा बघा किती मस्त असा डिझाईन केलेला, ॲक्च्युअल साईज मध्ये तेवढाच जास्त मोठा. खरंच खूपच प्रशस्त आणि छान वाटली मला ही बेडरूम. आणि एवढंच नाही तर मास्टर बेडरूम असल्या कारणाने तुम्हाला एक सुंदर असं अटॅच्ड वॉशरूम सुद्धा मिळणार आहे, जे ब्लॅक थीम मध्ये आहे. इथे सेम प्रीमियम ब्रँड फिटिंग्स आहेत आणि मोठं सुद्धा आहे बरं का. आणि हो, आता त्याच सोबत तुम्हाला ही सुंदर अशी अटॅच्ड बाल्कनी सुद्धा मिळणार आहे. आता मी तर जेव्हाही सकाळी झोपेतून उठतो ना तेव्हा आपल्या बेडरूमच्या बाल्कनीमध्येच येतो. म्हणजे कसे, सकाळच्या सूर्यप्रकाशाने आपल्याला विटॅमिन D सुद्धा मिळतं आणि त्याचसोबत एक प्रसन्न असा फील सुद्धा. आता ही बाल्कनी सुद्धा आहे की नाही तशीच मस्त आणि सुंदर वाटतेय ना. आपल्या आयुष्यात काही गोष्टी अशा असतात ज्यामुळे खरंच फरक पडतो आणि हे घर सुद्धा अगदी तसंच आहे. म्हणजे बघा ना, पुनावळेसारखा मोस्ट डिमांडिंग अँड डेव्हलपिंग रेसिडेन्शियल लोकेशनचा एरिया, त्यातला त्यात 4.5 एकरचा मोठा आणि जबरदस्त प्रोजेक्ट आणि त्यातही हा स्पेशियस असा 3 BHK. मग आता एवढा मोठा लिव्हिंग एरिया सोबत आणि रूम साइजेस सोबत नेमका या 3 BHKचा कार्पेट एरिया असेल तरी किती? अर्थातच 1109 स्क्वेअर फीटचा आहे तुमचा हा ग्रँड असा 3 BHK फ्लॅट. इथे तसं बघायला गेलं तर 988 पासून ते 1109 स्क्वेअर फीट पर्यंतचे व्हेरियस कार्पेट एरियाज आहेत. आणि हो, पर फ्लोर 4च फ्लॅट्स बरं का. काय म्हणताय, आवडलंय हे सगळं? प्रत्यक्षात येऊन बघायचंय
त्यासाठीच आम्ही तुम्हाला कॅब फॅसिलिटी फ्री देतोय. आणि काही कारणास्तव तुम्ही येऊ शकत नसाल, कुठे बिझी असाल, तर आमचे प्रॉपर्टी एक्सपर्ट्स आहेत ना, ते तुम्हाला तुमच्या घरी येऊन या संपूर्ण प्रोजेक्टची माहिती देतील. आणि जर तुम्हाला आत्ता माहिती हवी असेल तर त्याची सुद्धा सोय केलेली आहे. ती म्हणजे हा स्क्रीनवरती दिलेला नंबर, यावरती तुम्ही कॉल करून आमच्या प्रॉपर्टी एक्सपर्ट सोबत बोलू शकता. आणि जर व्हॉट्सॲपवर माहिती हवी आहे तर तुम्हाला ती व्हॉट्सॲपची लिंक दिलेलीच आहे, त्यावरती क्लिक करा आणि व्हॉट्सॲपवरती सर्व प्रकारची माहिती मिळवा. मग आवडलाय ना तुम्हाला आजचा हा व्हिडिओ? हो, मग लाईक करा ना. आणि हो, तुमचं स्वतःचं आपलं हे गेट सेट ॲसेट मराठी चॅनल आहे, यावरती फक्त तुमच्यासाठीच एवढ्या सुंदर प्रॉपर्टीचे व्हिडिओ आम्ही मराठीमध्ये घेऊन येत असतो. मग तुम्ही अजूनही तुमच्या या गेट सेट ॲसेट मराठी चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ताच सबस्क्राईब करा. आणि सोपं आहे, त्यामुळे आम्हाला प्रोत्साहन सुद्धा मिळतं. भेटूया अशाच एका नवीन आणि जबरदस्त प्रॉपर्टीच्या व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.